वडाळ्यात रामनवमी निमित्त काढलेल्या शोभायात्रेत राडा, पोलिसांनी विहिंसे कार्यकर्ते भिडले. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप. विनापरवाना शोभायात्रा काढल्यानं पोलिसांनी रॅली अडवली. राज ठाकरेंशी युतीबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत, संजय राऊत यांचं स्पष्टीकरण. वाद घालू नका, मनसे नेत्यांना सल्ला. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी, मात्र मनसेच्या नेत्यांची वेगळीच भूमिका. अशी अभद्र युती होऊच नये, अमय खोपकर यांचे एक्सपोज. तर निवडणुकीसाठी युतीची भाषा म्हणजे संकुचितपणा, संदीप देशपांडे यांचं वक्तव्य. राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी मुंबईतील गिरगाव आणि ठाण्यात बॅनरबाजी. मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायलाच हवं. बाळासाहेबांसोबतचा राज आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावत मागणी. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्याकडून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. संग्राम थोपटे नाराज असल्याच्या चर्चा. थोपटे यांचा आज भोरमध्ये मेळावा, पुढची भूमिका जाहीर करणार. बीडच्या रणजित कासलेला निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती, प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर. संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये पहाटे चोरीचा थरार. चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. नागपूरच्या उमरेडमध्ये एका घरावर पडला 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा. आकाशातून तुकडा पडल्यानं परिसरात खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धातूचा तुकडा नेमका आला कुठून, तपास सुरू. पुण्यातील अनाथ आश्रमामधील मुलींशी लग्न लावून देण्याचं आमिष दाखवत तरुणांची फसवणूक. अकोल्याच्या अकोटमधील तरुणाकडून प्रत्येकी 25,000 उकळले. लुसी नावाच्या तरुणीविरोधात तक्रार. सोलापूरमधील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. वळसंकरांच्या सुसाईड नोटमध्ये मनीषा मुसळे मानेचं नाव. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका.